लक्षात राहत नाही काय बोलायचं. विकी फिरतो बायको, विकी सोडून फिरतोय बायकोला. असं ब्लॉगचं नाव, असं ब्लॉगचं नाव टाकू. आणि बायकोचा फोन आल्यावर बोलतो मी कामात आहे, बिझी आहे, पण तो इथे बिझी आहे. अशा प्रकारे यांनी मला ऑफिसच्या इथून उचललेला आहे. आम्ही तुला डिले रोड वरून उचललाय. वरली आहे. कसं दिसतात त्यांना. बोर्ड दाखव, बाजूचा बोर्ड बिल्डिंग दिसते ना, रॉयल बिल्डिंग दिसते ना. वरली नको दाखवतो मला, माझं काम वरलीला ते. वरली आहे. तर आम्ही आता चाललोय. कुठला रोड? अबुधाबी रोड. कोस्टल रोड. आणि आमच्या ड्रायव्हरला राईट लेफ्टचा थोडासा प्रॉब्लेम आहे. राईट मारून लगेच नको घुसू, लेफ्टला घे गाडी. त्या वॅगनरच्या मागे घे. पण बोलते व्हिडिओ मध्ये. काका लोक पिकनिक काढता काढता आम्ही मिनी पिकनिक आज काढली आहे छोटीशी. पिकनिक काय ठरत नाही, पण आमची पिकनिक अजून ठरत नाहीये कुठे जायचं. साईड घेऊ नको. भाव काय ते माहिती आम्हाला म्हणून बोलतोय. तू कसा बोलला आषाढीला विकी खाणार नाही? ते बरोबर बोलला बाई, ते मनापासून पटलं आपल्याला. म्हणून तर सगळ्यांना व्हेज काय खायचं, व्हेज काय खायचं असं नाटक करत होता. प्रॉब्लेम तुझा होता, ते सांगणार कोण? म्हणून तर तो डेट चेंज करत नाही. मी असं दाखवतो आकाश बघ कसं सज्जन. मी पण दाखवू दे रे, आमच्याकडे व्हिडिओ आहे जुने. दिनेशचा बहिणच काय विकी पीत नाही, विकी पीत नाही. हा तिथे विकी पीत नाही. मला वाटलं आता हा बोलतोय. नाही मी शनिवारी ड्रिंक करणार ना. 12 पर्यंत. अरे मी काय बोलतो, तुझा कॉम्पॉफ आहे ना. अरे माझं तर आहे. हा मग एक काम कर, 12-13 जाऊया. मग मंडेला तू कॉम्पॉफ घे. जत्रा आहे त्याची ना, तो बोललो तुला. 13ला यात्रा आहे गावी. जत्रा त्याची यात्रा. एक काम करूया, गावीत जाऊया मग जत्रेला. मी जाणार आहे त्यासोबत. मला नाही बोललास. मंडेचं त्याला मी फक्त बोलतोय माझा पंढरपूरला जायचं विचार आकाश येतोय. आकाश 2 दिवसाची सुट्टी टाक. टाकू. हा मला बुधवार टाकलीस तरी चालेल. माझा नवरा असून तो मला नाही बोलला बघ. अरे मी त्याला काय बोललो, मला पंढरपूरला जायचं तरच मी येणार आहे, नाही तर नाही. सोमवारी पंढरपूरला जाऊ, गावीत पिकनिक करूया. त्याच्यानंतर तिथून आपण पंढरपूरला जाऊ. त्यानंतर आपण तिथून पण हे आपल्या पिकनिकची नाही, व्हिडिओ वेण्णा लेकला जाऊ. वेण्णा लेकवर त्यांची पिकनिक आहे पर्सनल. वेण्णा लेकवर आपण बोटिंग बिटिंग करू. तिथून वरती गाडी टाकतो महाबळेश्वरला. आरती येते चल, मी गाडी घेणार आहे का, भाडे कोणच नाही असं. पण हा मग पिकनिक नाही होत असेल त्याच्या गावी जाऊ. त्याची गाडी आहे. बायकोला विचारतेस की नाही? परमिशनच नाही गेलो घेत. म्हणजे मी तू आलीस. काय परमिशनच नाही घेत. परमिशन नकोच आहे, पण बायकोला विचारतच नाही की तू काय यार, गाडी आली म्हणजे काय वगैरे असं काय काय. भर बोरी में भर इसको, भर बोरी में. गाडी आली म्हणून बाकी कुठली पिकनिक नाही, तरी करून ठेवूया मिनी. चला ठरलं, मग ठरलं. गाडी आली म्हणून काय ठरलं. विकीचं घर पण आहे, हॉटेल बिटेलची गरज पण आहे. अरे बकरा भेटणार रविवारी, बकरा खायला आपल्याला. चला ठरलं तर चला, मिनी पिकनिक मध्ये एक पिकनिक ठरली आहे. यशाची आता पहिली दुसरी पायरी नंतर आहे. बघू, जेव्हा ठरेल तेव्हा ही ठरेल. यशाची पहिली पायरी आहे. पहिली आपलं ठरलंय ना. जो येईल त्याच्यासोबत, जो येणार नाही त्याच्याशिवाय. पण ठरलंय. दिनेश अरे यार परत त्याला मंगळवारच्या सुट्टीचा इश्यू असणार यार. लगेच कॉल करतोस? नाही रे, बघतोय कोण मेसेज टाकतोय मला. चालेल. त्याला बोल पिकनिक नको, चल डायरेक्ट शनिवार सोमवार मंगळवार. पिकनिक जाऊ दे. रस्ता नेम दिला. शनिवारी गाड्या काढू आपण. सोमवारी गाड्या काढू, तुझी पण काढ, माझी पण काढतो. रविवारी सकाळी 7 वाजता डायरेक्ट जाऊ सातारा लोणावळा फिरायला. कधी? वेण्णा लेक ह्या रविवार सोमवार. आपल्या 1 मिनिटात आम्ही स्पीकरला टाकतो. काय बोलते? आम्ही बोललो
वाईफला घेऊन ये, पण तो बोलला राहू दे, ती घरी काम करत असेल, आपण जाऊया. अच्छा असं आहे का? पण आम्ही बोललेलो अगोदरच, एक तास अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला भेटायचंय. मी बोलली त्याला फोन कर बायकोला, पण तो बोलला राहू दे. हो, आता घरी गेल्यावर त्याला बघ. ते सॅटर्डे संडे या फक्त तो खुश झाला, तो खुश झाला. अजून 4 दिवस येत नाही बोललं. घरी गेला, घरी आल्यावर त्याला बघ, घरी आल्यावर त्याच्याकडे बघ. आरती तिला सांग फक्त ते 2 दिवस पिकनिक साठी आहे फक्त. बस आता घरी आल्यावर आता ती येईल तेव्हा घरी. हॅलो, ऐकलं काय? 2 दिवस फक्त पिकनिक साठी. नाही तिला बोल, तुम्ही डेट चुकीची केली. विषयच नाही बोलतो. आषाढीला पिकनिक घेऊन मग तुम्हाला कळणार नाही काय जायचं. शशांक चेहरे नाही दिसत कोणाचे ब्लॉग मध्ये. आषाढीला पिकनिक ठेवून विकी काय ते कळणार नाही कोणाला. अहो शशांक काहीतरी बोलतोय. आषाढीला पिकनिक ठेवले तर विकीला ना चिकन खायला भेटणार ना काय भेटणार, कसा राहणार माझा भाव. मग व्हेज खाऊन राहू, त्यात काय एक नंबर. बघितलं तू इकडे आपण तुला घेऊन नाही आलाय बघ. इकडे आरतीला माहितच नाही अजून पण. चले गाडी वळव घे बोईसरला. म्हणून हा आला काय. अच्छा, अरे पार्किंग नाही, मी लावू काय? तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आपण आज संडे आणि आलो आहे इथे मरीन ड्राईव्हला. आणि बघताय तुम्ही कसली खचाखच गर्दी भरली आहे मरीन ड्राईव्हला. जागासुद्धा नाही बसायला, आम्ही उभेच आहोत. आणि बघताय वरली बघा कशी मस्त दिसते इथून मरीन ड्राईव्हवरून. तर फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे. आणि तर आजचा प्रोग्राम असा आहे की आम्हाला जायचं आहे पिकनिकला, कुठला तरी फार्म हाऊस किंवा रिसॉर्टला. पण आमची डेट आणि जागा फिक्स होत नाही, म्हणून आम्ही आलो आहे ते फिक्स करण्यासाठी. तर सगळ्यांच्या विचारांनी आपण ठरवलं आहे की आपण 5 आणि 6 जुलै या सॅटर्डे संडेला आपण कुठेतरी प्लॅन करूया. पण बघूया, आता आम्ही शोधतो आहे रिसॉर्ट. तर हे सगळं तारीख तर आपली फिक्स झाली आहे. आता आपल्याला फक्त रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस फिक्स करायचं आहे. तर बघूया, आता काही दिवस राहिले आहेत, बघूया मिळतो आहे का आपल्याला. तर आम्ही निघालो आहे घरी पुन्हा एकदा कोस्टल रोडनेच. तर आपली हाजी अली खूप दिवसांनी दिसते, कारण की ते ब्रिजचं काम चालू होतं कोस्टल रोडचं, त्यामुळे पूर्ण पॅक होतं. आणि हाजी अली आपल्याला बाहेरच्या रोडवरून, मेन रोडवरून दिसत नव्हती. तर खूप दिवसांनी दिसली हाजी अली, खूप बरं वाटतं. आणि आता समुद्रातून रोड केला आहे त्यामुळे एकदम जवळून दिसते. भाजी पावची पाहिली झाली. इकडे भाजी पावची कालटी झाली, इकडे आईस्क्रीमची पाहिली. 2000 years later. तर हॅलो गाईज, आज आहे शुक्रवार आणि आज तारीख आहे 4 जुलै. तर ठरल्याप्रमाणे दरवर्षी आपली पिकनिक निघते आणि ह्या वर्षीसुद्धा
तारीख उद्यावर आली तरी अजून फिक्स नाही झालं आहे. 50 ते 60 रिसॉर्ट आणि फार्म हाऊस बघितले असतील, पण अजूनही कोणाला पसंत नाही पडलं आहे. बघताय तुम्ही चॅटिंग आणि किती रिसॉर्ट आणि किती फार्म हाऊसचे फोटोज व्हिडिओज पाठवलेत, तरी अजून कोणाला काय आवडलेलं नाही. तर मला एक फार्म हाऊस खूप आवडला, पण आणि तो अवेलेबलसुद्धा आहे आपल्या उद्याच्या डेटला. पण विकीनी त्याचं रेटिंग्स चेक केले तर रेटिंग्स खूप कमी आहेत आणि रिव्ह्यू पण बरोबर नाहीत, त्यामुळे तो कॅन्सल केला. आणि काही वेळातच मला एक समोरून कॉल आला की मी मगाशी कॉल केलेला त्यांच्या रिसॉर्टमध्ये, तर त्यांच्या इथे एक बुकिंग कॅन्सल झाली आणि एक रूम मोठा त्यांच्याकडे आता अवेलेबल झाला आहे. तर हेच ते फोटोज त्या रिसॉर्टचे. तर मला तर खूप आवडलं, तर मी ह्यांना सगळ्यांना ग्रुपवर फॉरवर्ड केलं आहे. आता बघूया यांचा रिप्लाय काय आला. तर रिप्लाय त्यांचा पॉझिटिव्ह आहे, डन करायला तर सांगतात आहे सगळे. तर फायनली आपली उद्याची 5 तारीखची पिकनिक आणि 4 तारखेला आपली रिसॉर्ट आपला डन झाला आहे. चला तर मग जाऊया, निघूया आपल्या रिसॉर्टला. तर फायनली आम्ही निघालो आहे आणि आरती चालली आहे पुढे सगळं सामान माझ्याकडे देऊन. ग्रुपवरती तर सगळ्यांनी सांगितलेलं आपण 3 वाजता निघूया, पण आता 3:30 वाजत आले तरी कोण फोन उचलत नाही. तर आलो आहे बाहेर, गाडी वगैरे पुसून घेतो आणि जातो आपल्या डिला रोडला. 3:30 वाजले आणि हे लोक कोण फोन उचलत नाहीत. तर आम्ही काय खाल्लं नाही, त्याकडून आपल्या रोजच्या हॉटेलमध्ये जाऊन थोडा नाश्ता करूया सर्वोदयमध्ये. तर फायनली आकाश आणि प्रिया गाडी घेऊन आले आणि विकी आत्ताच गाडी घेऊन पुढे गेला आहे. बॅग पडला खूप. हा दिसलं मला तू. चल पुढे मी आलो. काय काय हा काय बोलतो सेशन काय घेतलंय का काय नाही नाही. तर विकी गेलाय पुढे, त्याला जाऊ द्या. आम्ही पुढे येऊन आपल्या बावला मस्जिद जवळ गाडी थांबवली आणि ते आपण घेतल्या चकना. आपल्याला गाडीत टाईमपासला परत हॉटेलमध्ये सुद्धा काहीतरी टाईमपासला खायला पाहिजे म्हणून एवढा सगळा चकना घेतला आहे. बस थँक्यू. तर आम्ही एकमेकांना लाईव्ह लोकेशन शेअर केलं होतं. तर विकी खूप पुढे येऊन थांबला आहे. ही बघा विकीची गाडी. तर दोन्ही गाड्या एकत्र येऊन जाण्यामध्ये खूप मजा येईल.
दोन गाड्या हाय हेलो गाइस वरना मैं ड्राइव कर रहा हूं मैं तुम्हारी तरफ देख रहा हूं आगे गाड़ी चल रही है वो क्या वो आता पुढे घेतो हा दिसली का दिसली काय बोला फायनली ठरलं. आम्ही दोघं एकत्र आलेले आहेत दोन्ही गाड्या. फायनली आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही पिकनिकला निघालेलो आहे. अर्ध्यात आम्ही पोहोचलो. अजून 1 तास बाकी आहे. 8:30ला पोहोचणार. मागे ठेवले 7ला. नवीन हेअरस्टाईल. पूर्ण मजा करत करत आम्ही इथपर्यंत आलो आणि इथे पेट्रोल पंपवरती आम्ही वॉशरूमसाठी थांबलो आहे. तर सगळे वॉशरूमला वगैरे जाऊन आले आणि आता आम्ही पुन्हा निघतो आहे. अजून 1.5 तासाचा रस्ता बाकी आहे. आपलं जे रिसॉर्ट आहे ते आहे शहापूरला. तर आपण मला वाटते भिवंडी वगैरेच्या पुढे आलो आहे. तर इथून अजून 1.5 तास आपल्याला दाखवतो आहे लोकेशन. आता इथून आपण समृद्धी महामार्ग पकडणार आहे. तर मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे समृद्धी महामार्गावरती. बघूया कसा आपला एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण आलेलो आहे समृद्धी महामार्गाच्या टोलवरती. तर तिथे मी चेक केलं अजून किती लांब आहे. तर अजून 29 किलोमीटर आहे. तर 29 किलोमीटरला अजून आपल्याला 32 मिनटं दाखवतात पोचायला. तर हा समोर जो आपला टनेल येतो आहे तो अंबरचे टनेल. खूप छान आहे. वातावरण तर एकदम मस्त आहे. किती पाऊस आहे. किती मस्त वाटतं आहे बघा तुम्ही. तर अशा सुंदर वातावरणात किती पाऊस, रोड एकदम सामसूम आणि 120च्या स्पीडला आपली गाडी. तर किती खूप मस्त वाटतं आहे हा एक्सपिरियन्स. तर खूप पैसे वसूल झाल्यासारखं वाटायला लागलं आहे एवढ्यातच. अजून आपल्याला आपला रिसॉर्ट फिरायचं आहे. तर आपण समृद्धी महामार्गावरून आउट केलं आहे. आता इथून आपल्याला एक राईट टर्न आहे. तो आतमध्ये आपल्याला गावामध्ये नेतो. तर ह्या गावामध्ये जायला आपल्याला अजून 10 मिनटं दाखवत आहे. आणि इथून बघा ब्रिजवरून कसा समृद्धी महामार्ग दिसतोय. येता येता आम्हाला खूप सुंदर असे व्ह्यूज मिळाले. आता गावात तर आपल्याला अजून खूप छान असे दृश्य बघायला मिळतील. आता 10च मिनटात आपण पोचणार आहे. तर बघता तुम्ही समोर काय रोड आहे आणि
हे काय दृश्य दिसतंय समोरून, गाड्यांची लाईट अशी स्प्रेड झालेली, खूप छान. पिकनिक तर आम्ही काढली, पण ही पिकनिक ठरायलाच 1 ते 1.5 महिना झाला आपल्याला डेट फिक्स करायला. डेट फिक्स करून झाल्यावरती 15 दिवस तर आपण रिसॉर्टच शोधत होतो, रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस. कोणाला आवडत होता, कोणाला नाही आवडत होता, कोणाचं काय प्रॉब्लेम होता, कोणाचं काय प्रॉब्लेम होता. तर फायनली आपण पोचलो आहे आपल्या द कमल फार्म रिसॉर्टमध्ये. तर सुंदर असा गेट आहे. आता आपण आतमध्ये एंटर करणार आहेत. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. या पुढचा ब्लॉग आपण पार्ट 2 मध्ये घेऊन येऊया. जातो आम्ही आता आतमध्ये आणि बघतो काय यांची प्रोसिजर आहे. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपल्याला आधी रूममध्ये जावं लागेल, कारण की आपल्याबरोबर लहान 2 बाळ आहेत 1-1 वर्षाचे. त्यांना खाणं वगैरे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया आपल्या पिकनिक व्लॉग 2 मध्ये. बाय.